गोव्याला हा फॉर्मल वरती आलेला आहे, विचार करा. नक्कच बाहेर आलं हे बघा. नवीन लँग्वेज इन्व्हेंट करून बाय द वे डॉक्टर कडनं अपेक्षा नव्हती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बायकांची तोंड बंद होतात. होय होय, पोरांची मज्जा आहे. तन्वीश कसं वाटतंय? सुप्रभात मित्रांनो. काल आपण बागा बीचवरून खरं तर टिटूज लेनकडे गेलो होतो, पण तिकडे जाता जाता आमच्या सर्वांची झाली दमछाक, कारण की पोरं होती सोबत आणि ती खूपच लांब होती. म्हणजे लांब वाटली आम्हाला, ट्रॅफिक होतं आणि त्याच्यानंतर तिथे जाऊन सुद्धा आम्हाला काही जास्त करता येत नव्हतं, कारण की पोरं होती. सो तिथे गेलो आणि भोंगा शिवून रिटर्न आलो, पण ते सगळं करेपर्यंत रात्रीचे 12 वाजले आणि त्याच्यानंतर मग काय आम्ही शूट तर करू शकलो नाही. घरी आलो, जेवलो आणि झोपलो. मग आता सकाळ झालेली आहे. पोरांना स्विमिंग पूलमध्ये घेऊन आलेलो, आता मस्त मजा करतील 1 तास आणि मग आपण करणार आहोत इथून चेकआउट. जाणार आहोत साऊथ गोव्याला आणि तिकडे जाताना ऑन द वे काही लोकेशन्ससुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. पोरं मस्तपैकी एन्जॉय करत आहेत स्विमिंग पूलमध्ये. आता आम्हाला पण उतरावं लागतं आहे, पण उन्हाची वाट बघतो आहे. त्या छोट्यांच्या स्विमिंग पूलमध्ये ऊन आलेलं आहे, आमच्या अजून आलेलं नाही आहे. तिकडे अजून सावलीच आहे. हे थंड आहे का रे पाणी? थंड आहे जास्त? जास्त नाही आहे ना? तेवढं आहे काय? बर बर. आदिरा पण आलेली आहे. ये 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 तन्वीश, किती उशीर स्विमिंग पूलमध्ये पोहणार आहेस अजून? दिवसभर. थंडी वाजायला लागली तुला? अरे रे 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 अरे रे 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 रे. उभी राहा उभी राहा. एवढंच आहे एवढंच आहे. हां. सो मस्तपैकी बॉईज ग्रुप, ओके फक्त एक पोरगी बारकी, बाकी सगळे बॉईज ग्रुप स्विमिंग पूलमध्ये आलेले आहेत. तन्वीश तर काय स्विमिंग पूलमधून बाहेर पडायचं नाव घेत नाही आहे. हां तन्वीश, डोकं नाही भिजवायचं फक्त बाळा, ठीक आहे? हां छान आहे, म्हणजे पाणी एकदम जास्त थंड नाही आहे, एकदम क्लीन पाणी आहे, एकदम क्लीन क्लीन आहे. क्लीन सारखा फ्लो आहे. असं काही जास्त कोल्ड असं काही वाटत नाही. आणि तिकडे सुद्धा जास्त काही पाणी नाही आहे. तन्वीश पण तिकडे पोहून आला. खूप छान. हां काय रे, व्हिडिओ बनवू काय? ए थांब थांब थांब, तिच्या डोक्यावर पाणी होते. ती भिजवते तू? नाही. ओय नको भिजवूस तन्वीश बाळा. गोव्याला हा फॉर्मल वरती आलेला आहे, विचार करा. अरे पहिल्यांदा फॉर्मल घातलाय मी. नाही नाही, त्या दिवशी पण घातला होता. आपण फोर्टवर चाललोय ना, त्यामुळे फॉर्मल. होय का? बाय द वे आपण आता इथून नॉर्थ गोवामधून चेकआउट करत आहोत आणि साऊथ गोव्याकडे चाललेलो आहोत. सो ऑन द वे जे लोकेशन्स असतील ते आपण करणार आहोत एक्सप्लोर, ठीक आहे? आज तरी किमान तुम्ही चालण्याच्या हिशोबाने कपडे, तुमचे शूज घातलेत का? काल तुमची जी अवस्था झाली, ती आम्ही पाहिलेली आहे. रात्री आम्हाला पाय दाबावे लागलेले आहेत. काही पण नका सांगू ब्लॉग मध्ये, पाय दाबायला लावले. तिने घेतलं की आम्ही नाही. आज तुझ्याबद्दल नाही, मी माझ्या बायकोबद्दल बोलतोय. आज पण मी नेहमीच दाबून घेते बाय द वे. heels घातले तर का? हो, मी पण दाबते पाय. तुझ्याकडे नाही कॅमेरा घेते मी. तुला त्या प्रश्नाबद्दल मी नाही विचारायला आलोय आत्ताच. खालचं येत नाही, मी ते विचारलं ते. अरे येत नाही ना ब्लॉग मध्ये, ते म्हणून. नाही दिसत नाही मला, उलटाच आहे कॅमेरा. अरे माझ्याकडे दिसतंय. तुझ्याकडे दिसतंय. खाली जे पडलेला आहे की नाही कचरा, त्याबद्दल आपले डॉक्टर बोलत होते की कचरा दिसतोय, आम्ही उचलणार होतो. कचरा पडला होता आपल्याकडनं. योग्य नाही ना ते. बरोबर आहे. आपण आलोय दुसऱ्या ठिकाणी तर आपली जबाबदारी आहे की कचरा इथं तिथं. पोरांना पण आपण तेच सांगतोय, ठीक आहे? बाय द वे गोवा खरंच खूप छान आहे, पण अजून छान वाटला असता जर कचरा नसता. म्हणजे सगळीकडेच कचरा आहे असं पण नाही आहे, बट काही ठिकाणं आहेत आहेत की पब्लिक प्लेसेस आहेत ज्याला आपण वगैरे इंडियाचं जे एक cleanliness आहे. इंडियाचं काय म्हणतो आपण, काय त्या दिवशी डायलॉग मारला असतो?
की त्या कचऱ्यावरून ओळखून येते की सिग्नेचर. हां, इंडियाची सिग्नेचर झालेली आहे. कचरा जिकडे change केली कुठल्याही ठिकाणी जा कचरा आहेच इंडियामध्ये. सो ती आपल्याला सिग्नेचर चेंज केली पाहिजे नाही का. सो प्लीज गाडीतून कचरा बाहेर फेकू नका. कुठलाही कचरा असेल सोबत तुम्ही घेऊन गेला असेल तर खिशात माघारी घेऊन या. आपल्या देशाला क्लीन ठेवा. चला, सामाजिक संदेश देऊन झालेला आहे. चला एन्जॉय करू. आम्ही गोवा कसा एक्सप्लोर करतोय माहिती आहे का या बारक्या चिल्ल्या पिल्यांसोबत. आता त्या दोघींना पण हाऊस त्यांची भागवायची आहे आणि ह्या पोरांना पण त्रास होऊन नाही द्यायचा आहे. तर आम्ही गाडी स्टार्ट करून AC सुरू करूनच पोरांना गाडीत बसवलं आहे. आणि जे जाताना आपल्याला स्पॉट दिसत ना त्या पोरींना सांगितलं की तुम्ही जाऊन फोटो काढून या. आम्ही साईडला गाडी उभी करतो. आम्ही गाडीतच बसतो. काय रे त्या पण एन्जॉय करतील आणि मुलं पण करतील. आपलं काय रे आपलं चालतंय आता काय. आपल्याला वेगळंच नियोजन करावं लागेल. आपलं सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं पण बरं का, आहे की नाही. पण गोवा ट्रिप विथ पोरं हे खूप मोठं ॲडव्हेंचर आहे. नको AC चालू आहे ना बा. AC चालू असताना हे नाही चालू करायचं, मग AC बाहेर जाते, मग गरम होईल आतमध्ये आपल्याला. ठीक आहे. आणि गरमीत तुला माहिती आहे हे भासतं वरचं. हो, एक फोटो काढा सांगलेत फक्त. झालं का. पळा 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 पळा. पळतात बघा. कसा आहे गोवा. पण लोकेशन मिस नाही करायचं. मिस नाही करायचं काय. झालं का. हाऊस बघते का तुमची. 4 फोटो काढ. अजून नाही. बायको आज पूर्ण हिरोईन झाली. आज दिवसभर तेच करायचंय. आता आपण आलेलो आहोत सिंक्वेरियम फोर्ट बघायला आणि तिथेच बीचसुद्धा आहे. म्हणतात की फोर्ट चांगला आहे इकडचा, कारण की त्या फोर्टचा जो काही भाग जो तो समुद्रात पण गेलेला आहे. पाहिजे आम्ही इथे आधी आलो तो ऑल अबाउट अल्कोहोल म्युझियम बघायला, जे की मी पाठीमागे एकदा आलो होतो, ते छान वाटलं होतं. बट आत्ता त्याची प्राइसिंग खूपच वाढलेली आहे. म्हणजे पर पर्सन 500 रुपये एंट्री फी म्हणून नाही शकत, बट 1 तास ते पूर्णपणे त्याचं पूर्ण टूर देतात. आणि आतमध्ये इथला जो फेनी प्रकार आहे तो टेस्ट करायला जातात. 3 प्रकारचे फेनी प्रकारची जी टेस्ट जे आपल्याला ते करवतात. सो त्याचे ते चार्जेस घेतात. सो म्हटलं की नको जायला, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, पोरं तेवढ्या वेळ थांबणार नाहीत. माहिती म्हणजे खूप डीपमध्ये ह्यांची 400 वर्षापूर्वीचा तो इतिहास आहे तो सांगतात. भारी आहे बघा. आलो बरं झालं. डिसिजन कसा होता. मी सांगितलं. गप नाही, तुम्ही कॅन्सल केला होता. प्रतिमा गाडी कोण घेऊन आले ते. गाडी तुम्ही घेऊन आला, पण मी सांगितलं की जाऊयात म्हणून. तरी पण एक म्हणते मी नाही उतरणार, तुम्ही जावा. अरे थांब ती काय बोलली, जास्त लांब वाटतंय नाही जायचं. 1 किलोमीटर वाटतं. 1 किलोमीटर बोललीस तू. तिथं लावलं होतं 1 किलोमीटर. हा मग पण कुठे आहेत बाकीचे. आली दोघं. कसं आहे. मस्त छान. डिसिजन चांगला होता. डिसिजन म्हणजे ऍक्सिडेंटल झाला. आपण चाललो होतो साऊथ गोव्याला आणि GPS न चुकवलं म्हणायचं. GPS ने चुकवलं ऍक्च्युली. डेड एंडला गेलतो आपण तिकडे. आणि खूपच छान. आणि हे जे आहे आपण प्लॅन केलं होतं एक्झॅक्टली पॉईंट आहे फोटोग्राफीचा, तो बघायचा होता आपल्याला. चला मग. कुठे चालली यांची ट्रेन. अरे बापरे. झाले फोटोग्राफी झालेली आमची. चला या आता लंचसाठी आपण डायरेक्ट थांबवतो. जाऊया. डायरेक्ट लंच. हां ठरलं. मग काय लंचलाच की. ऑन दी वे. एवढ्या सकाळी नाही. We are entering in South Goa. Yes, this is South Goa. Yes. No. Yay! Finally, the upper side of the bridge. Pune to Mumbai to Pune missing link. Yes, this is something like that. Yeah. That is also
दॅट इज सो बिग प्रोजेक्ट, बिग प्रोजेक्ट. सो आम्ही आता मडगावला पोहोचलेलो आहोत आणि आता टाईम झालेला आहे जेवणाचा. भूक लागलेली आहे सर्वांना, पण मजा आली. बाय द वे आम्ही आत्ता एक सेशन केलं बरं का, चॅलेंज घेतलं होतं. कारमध्ये ज्यावेळी आपण असू एकत्र त्यावेळी सर्वांनी फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये संभाषण करायचं. खूप मस्त मजा आली. मजा आली ॲक्च्युली. आणि सर्व मुलं शिकतायत. मुलं शिकतायत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायकांची तोंड बंद होतात. तिथे आपल्याला विंडो मिळतोय शांततेचा. येस. गोव्यामध्ये आलोय आणि गोव्यातली फेनी ट्राय नाही केली आहे तर गोवा इनकम्प्लीट आहे काय, म्हणून आम्ही एक छोटी 30 फेनी ट्राय करतो. आय होप या दोघींना आवडेल. थोडंसं मी मागच्या वेळी ट्राय केली तर त्याच्यामुळे मी यावेळी ट्राय करतोय. मला तर आवडली. कशी लागते? युनिक आहे. ना. सो अशी वाईट नीरासारखी लागते. नीरासारखी. लिमका टाकलाय ना त्याच्यामुळे बहुतेक लागत असेल ते. जर इंग्लिशमध्ये मी भांडायला लागतील मग राडा होईल काय? हे कळलं का यांची धमकी? काय आम्हाला तुम्ही इंग्लिश बोलायला तुम्ही आत्ता अंडर एस्टिमेट करताय. म्हणजे बायको बोलते की तुम्ही आम्हाला अंडर एस्टिमेट करताय इंग्लिशमध्ये बोलायला. तर एकदा जर यायला लागलं इंग्लिश तर सुट्टी नाही देणार होती, इंग्लिशमध्ये भांडेन. मग आपलं काही खरं नाही. मग पर्याय नाही. आणि आता आपण पळण्याचा प्रयत्न करतोय तसे काय पळायची जागा राहणार नाही. आपण प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू आणि त्याच्यामध्ये बोलायला सुरुवात करू. नवीन लँग्वेज इन्व्हेंट करू टाकू. मी लँग्वेजर ठेवू त्याच्यासोबत ट्रान्सलेट करायला. ट्रान्सलेटर म्हणतेस का तू? ट्रान्सलेटर ठेवू. काय बोलली? लँग्वेजर. मला पण ते कळालं नाही म्हणजे सुरुवातीला. मला पण असं वाटतं खतरनाक आहे असेल वर्ड. बट प्रोग्रेस आहे. लँग्वेजर ही असते फॅमिली ट्रिप. पोरांचं काय काय सामान वागवावं लागतंय. बीचवरती खेळायचं सामान, यांचं कपडे चेंज करा. हा आपलं काय सकाळपासून एकच फॉर्मल शर्ट. हे बघ आमचं पण सेम सकाळपासून तेच चाललं. माझी बॅग कुठे आहे? हे बघ आहे, bag आहे, bag. हिची पण बॅग पाहिजे हिला. दुर्बीण घ्या, बॉल घ्या, सगळं घ्या. नको तसले स्टंट नको करायला आपल्याला, नाही तर गाडीच समुद्रात जाईल. तन्वीश बाळा साईडला दरवाजा बंद करा. चलो पळा. मी फुटबॉल घेऊन येतो तुमचा. आलाय बीच जवळ आलाय. सो फायनली आपण आता साऊथ गोव्याच्या पहिल्या बीचवरती पोचलो आहोत आणि तो बीच आहे वर्का बीच. वर्का बीचच्या वरती कोलवा बीच आहे आणि वर्का बीचच्या खाली कोणता तो पालोलिम आणि काय म्हणतात त्याला काबोदेरामा खालच्या बाजूला आहे. ते आपण कदाचित उद्या बघू. पण आत्ता सध्या आपल्याला इथला सनसेट अनुभवायचा आहे आणि पोरांना म्हणजे राखायचं नाही, आपल्याला काय म्हणायचं सांभाळायचं आहे. मेंढर राखतो आपण नाही का. सॉरी काय झालं आता? काय करायचंय? रील बनवायचे तुला तर ठिकाणच्या चला.
मस्त सनसेटचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. खूप जबरदस्त फोटोग्राफी त्यांची केलेली, माझी कोणी करत नसते फोटोग्राफी, माझं मलाच करावं लागतं सेल्फी काढले. बाकी या इथे बघा पोरांची काय मज्जा चाललेली आहे. ए बनला का फोर्ट तुमचा? बनवताय अजून वरती. अजून मोठा? दोघं मिळून बनवताय का आता? अरे वा. बाय बाय मित्रांनो. काय झालं सांग. हा थांब. हा काय झालं रिया? काकीच्या नखाला लागलं बॉल. कसं काय? अशी काकीनं जोरात मारलं ना. होय बघू आपण काय झालं काकीच्या पायाला. चला काय झालं? आमचा एक प्लेअर कसं काय पण. आणि अशा प्रकारे वाढावा झालेला आहे. फुटबॉल खेळायला गेलो आणि प्रतिमाचा पाय ऍक्च्युली नखच ना, बघू 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 नखच बाहेर आलं. हे बघा, इतक्या जोरात मारायची गरज होती का? मी नव्हता मारला. मग काय केलं? मारला होता. मी मारला. मग लागलं कसं? गोल खेळ. अरे तू नंतर मारला, आधी तिने मारला होता की एक. मग तिला एवढ्या वेळानं उशिरा करंट आहे तो. हे बोट वाकडच आहे का ते तसंच आहे? नाही तसंच नाहीये, आता झालंय. अरे बापरे. बसा बसा आता आराम करा, थोड्या वेळाने ते आराम करा. चावलं नाही ना काय तुला? चावलं नाही 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 नाही, चावलं मला नाही. काय बॉल म्हणतंय? असं करा. मारल्यानंतर गोव्यामध्ये आल्यानंतर पहिले 2 दिवस खूप छान गेले. आजच्या दिवशी एक झालाच कांड, तो म्हणजे प्रतिमाच्या पायाला लागलेला, मागाशी तुम्ही बघितलं. आत्ता विषय असा झाला की आम्ही चाललो होतो डिनरला. आता डिनरला एका ठिकाणी आम्ही ऑलरेडी आलेलो आहोत आणि तिथे जाण्याआधी ना आम्ही काय केलं, त्यांनी प्रतिमाला TTचं इंजेक्शन द्यायचं होतं, कारण की ते लागलं होतं ना, टेस्ट लागलेलं, ते सगळं तिथे प्रॉब्लेम होईल जास्त, म्हणून TTचं इंजेक्शन आम्ही द्यायला एका दवाखान्यात गेलो क्लिनिकमध्ये. तर तिथे एक MD बसला होता, त्यानं ते बघितलं आणि तो बोलला की नाही हे नख काढावं लागेल. म्हणलं नख अख्खं कसं काय काढावं लागेल? ते ऑलमोस्ट असं तर एवढं वरती नाही आलं ना, ते ठेस लागलेली आहे. तर प्रतिमा आली टेन्शनमध्ये, ती बोलली नाही नाही नख नाही काढायचं आहे. मग आता आमच्यासोबत जे डॉक्टर आहेत तर त्यांना म्हणलं की तुम्ही बघा काय ते विषय. तर ते बोलली की नाही नाही काय नख काढायची लगेच काही गरज नाही आहे, पहिल्यांदा आत्ता हे द्यायची गरज आहे, काय म्हणतात TTचं इंजेक्शन, आणि बाकी मग अँटीबायोटिक्सने त्या गोष्टी कवर करता येऊ शकतात. थोडे 2-3 दिवस मग आपण तिकडे मुंबईला गेल्यानंतर आपण बाकीची ट्रीटमेंट आपण करू. तो त्या डॉक्टरचा विषय असा झाला की त्याचा झाला इगो हर्ट. तो लागला तापायला, तो बोलला की यू विल सफर असा घाबरवायला लागला. तर एवढे इमिजिएटली ही गोष्ट करायची गरज आहे की नाही आता आम्हाला डिसिजन घेता येत नव्हतं. त्याच्यामुळे यांना मी बोललो, ते बोलले की नका काळजी करू, आपण तिकडे जाऊन ट्रीटमेंट करूयात म्हणून. सो इथे जर ते नख काढायचं असेल तर ते बोलीचं इंजेक्शन किंवा या सगळ्या गोष्टी प्रोसिजर, एक छोटीशी सर्जरी दाखवली असतील, बोलले असतील जास्त पैसे असं काहीतरी प्रोसिजर असतं. एनिवेज सो थोडंसं ते टेन्शन होतं, बट आता ड्रेसिंग वगैरे केलेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत डिनरला. मस्त आहे ना हॉटेल. हे बसलेत कुठे सगळेजण काय माहिती. सुप्रभात मित्रांनो, आजचा आपला हा गोवा ट्रिपचा 5वा दिवस आणि आज आपण साऊथ गोवा एक्सप्लोर करणार आहोत आणि तो एक्सप्लोर करत करत जाणार आहोत गोकर्णकडे.
सो आता सकाळचे वाजलेत बघा 6:45. म्हणजे खरं तर मी 6चा टाईम दिला होता, पण अजून काय आवरलेलं नाही आहे. म्हणजे आमचं आवरलेलं आहे, बट अजून एक ती जी जोडी आहे किंवा 4 लोक जे नंतरनं जॉईन झालेली आहेत. खरं तर हे त्याची बहीण आणि त्याचे दाजी आहेत डॉक्टरचे, है ना. सो ते लोक काल आम्हाला डिनरच्या टायमिंगला जॉईन झाले आणि आता आपण जाणार आहोत इथे एक बीच एक्सप्लोर करायला सनराईजच्या टायमिंगला. पोरींना काढायचे फोटो त्यांनी कसले ड्रेस घेऊन आलेले आहेत हां फोटोग्राफीसाठी. तर त्या रेडी आहेत, त्यांची तिकडे फोटो सेशन चालू आहे. आता त्या लोकांची आम्ही वाट बघतोय. बाय द वे हा आमचा होता व्हिला कालचा. मोस्टली आम्ही जे काय केलेलं आहे ते एअरबीएनबीच्याच प्रॉपर्टी केलेली आहे, सो दॅट इथे आम्हाला स्वतःचा स्पेस मिळेल. आणि छान एक्सपिरियन्स होता एकंदरीत, कारण की गोव्यामध्ये सुरुवातीला तिकडे वरती 2 दिवस आपण पण जी केली होती ती एअरबीएनबीच होती. आणि ही सुद्धा एअरबीएनबी आणि मोठी प्रॉपर्टी असते, स्पेशियस रूम्स असतात आणि वेल मेंटेन बाय द वे, है ना. तर त्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह खूप आहे. कारण की 2 फॅमिलीसाठी खरं तर आपल्याला किती 5-1 हजाराचा खर्च आला राईट. आणि सगळंच इथे होतं. तिसरी फॅमिली पण इन्क्लूड झाले असते ॲक्च्युली, पण आम्ही ती बुकिंगच्या टायमिंगला त्यांना त्यांचं कन्फर्मेशन नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना दुसरी प्रॉपर्टी करावी लागली. तर बरीच लोक एका प्रॉपर्टीमध्ये राहू शकतात. हा एक ऑप्शन चांगला आहे. बाय द वे फिरताना तुम्ही एअरबीएनबी ट्राय करू शकता. हे बघा माझी बायको ओळखतच नाही. काय काय उद्योग केलेत ह्या गोवा ट्रिपवरती बरं का ह्या दोघींनी. त्या दोघींनी मिळून केलेले ते सगळे प्लॅन आहे ना. फोटो म्हणजे बाबा काय 5 वाजता उठून रेडी आहेत, फक्त वाट बघायची. आज पहिल्यांदा असं झालंय काय ग. पहिल्या 4 दिवसातून पहिल्यांदा आज 5 वाजता उठलो. होय तन्वीश, माझ्याकडे देत असते ते मग मी आईकडे दिलं असतं. मला म्हणते खूप छान दिसते. होय का. हो मग मी आहे ना आईचा हिरो. कोण आहे हिरो. मी असला हिरो आहे. तू असली हिरो आहेस. बर कसं आहे. मला मला नको. नको तुझं आहे ना. हे बघ 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 ए कुठे तू पण दे तुझ्या आईला जा. असं तन्वीश नेहमी देतो बरं का आमचा प्रतिमाला. आमच्याच लक्षात नसतंय. मला काही ना काही देत असतोस. कोण तन्वीश. हो कुठून तरी काहीतरी शोधून आणतो आणि देतो. कार्ड बनवतो, काही ना काही चालू असतं. हा कार्ड मला पण देतो. बेतूल बीचकडे आम्ही चाललो होतो आणि इकडे जाताना सनराईजचा जो काय नजारा आपल्याला बघायला मिळालेला आहे ना, ओ हो हो. कारण की ना पूर्णपणे धुक्याची चादर खाली अशी अंतरलेली आहे. म्हणजे कंप्लीट मिस्ट असं वेदर आपल्याला बघायला मिळते. सो आपण आता तुम्हाला दाखवूच. बट आता आपल्यासोबत ती गँगसुद्धा जॉईन केलेली आहे जी आपल्याला रात्री भेटली होती डिनर करतेवेळी. सो आता ते आणि हे आता या दोन्ही गाड्या आता एकत्र आपण जाणार आहोत बेतूल बीचवरती. बेतूल बीच थोडासा युनिक आहे. जसं आपल्या इकडे की नाही देवबाग बीच आहे की नाही, दोन्ही बाजूने पाणी आणि मध्ये असा तो बीच, तसा इकडे आहे. कुठे हरवला होता तू. आम्ही तिथं गमवलो हळूहळू तिथंच फिरत होतो. गमावल्यावर किती दिवसात शब्द ऐकलाय. आम्ही असा विचार केला की आता आम्ही जाण्यापेक्षा तुम्ही आम्हाला न्यायला. नाही तुम्ही ऑन द वेच होता. तुम्ही पुढे गेला होता ऍक्च्युली. आम्ही त्या स्कूलमध्ये आत गेलो, आम्हाला तिथं दाखवलं, परत तिथं फिरून मागे आलो, मग इकडे दाखवायचं इकडे दाखवायचं. आम्ही म्हटलं तर कन्फ्युज आहे, आता इथं थांबूया. अरे हे 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 बघितलं का. काय रे हे जे ते तलाव आहे काहीतरी पाणी आहे, पाण्याच्या त्याच्यावर नसा वाफा. मस्त वेदर आहे. नारळाची सगळी थांबा जरा लाईट कमी करू देत मला इकडची. सॉरी वाढली. तर हा असा सनराईजचा व्ह्यू आपल्याला मिळालेला आहे. आता खरं तर सनराईजच बघायला आपल्याला त्या बेतूल बीचवरती जायचं आहे. सो निघूयात. गोव्यात चहाची टपरी सापडणं म्हणजे लईच मुश्किल, त्यात साऊथ गोव्यात तर लईच मुश्किल. आता आम्ही एवढं उशीर शोधली आणि फायनली या इथे एक चहाची टपरी आपल्याला मिळालेली आहे. कारण की सकाळपासून आम्हाला तलफ लागलेली आहे. आता आपण राहतो एअरबीएनबीच्या प्रॉपर्टी होती, तिथे आपल्याकडे दूध असल्याशिवाय आपण बनवू नाही शकतो.
फायनली आपण पोचलेलो आहोत बेतूल या बीचवरती. खरं तर हा बीच जास्त फेमस नाही आहे पण युनिक आहे. हा बघा, म्हणजे या इथे ना समुद्र आणि नदी एकत्र मिळालेली आहेत. तिथे ना पुढे अशी एक निमुळती जागा बनलेली आहे, त्याला सँडबँक म्हणू शकतो, ती पुढे आहे. पण जरा पाणी जास्तच आतमध्ये गेलं कारण ते तेवढंसं खास मला आत्ता जाणवत नाही आहे. बट एकंदरीत इकडचा नजारा, इकडचा बीच हा लिटरली आयसोलेटेड आहे. म्हणजे होल वावर इज आवर आहे. इथे फक्त आम्ही आहोत, काही मोजकी लोकल लोक आपल्याला इथे दिसत आहेत. बट टुरिस्ट लोक नथिंग, नो वन, फक्त आम्ही. हिरोईनी झाल्या का रेडी दोघी पण? हा चला चला आता ह्यांचे फोटो सेशन करायचे. होय, किती या दोघींचं नशीब आहे की एवढा आयसोलेटेड बीच फक्त आमच्या दोघींचा. आर तसं नाही रे, माझ्याकडनं फोटो काढून मिळत आहेत. म्हणून तर तुमच्या बरोबर आलोय ट्रिपला. हे बघितलं, अब समजा इसका मकसद तेरा समज में आया. बाय द वे प्रतिमा, तुझा हा ड्रेस खरंच खूप उठून दिसतोय ह्या बॅकग्राऊंडला. खाली व्हाईट सँड, पाठीमागे ग्रीन अशी झाडं आणि पाणी. परफेक्ट कॉम्बिनेशन. माझ्याकडे 2 होते. हां एक असा Red. मरून कलर होता, मरून कलर. हां म्हटलं की सकाळी हा छान वाटेल. मरून कलर कसा संध्याकाळी थोडा चांगला वाटला असता. गुड. चला करूयात राडा. तर या इथे पोरांचा बीचवरचा खेळ सुरू झालेला आहे आणि इथे आता आई लक्ष देत आहेत. काल आईने खरं तर राडा केलेला आहे. पण आता पोरांच्यावरती ते लक्ष ठेवतात, तोपर्यंत आपण इकडे फोटोग्राफी करू. ठीक आहे, चला. मागचे 2 तास आम्ही इथे फोटोग्राफी करतोय. आता जवळपास 9:30 वाजलेत. आपल्याकडे आता फक्त 15 मिनिटं आहेत, कारण की आता 10 वाजेपर्यंत आपल्याला रूमवरती पोहोचायचं आहे. 11 वाजता चेकआउट करायचं आहे. कन्फ्युजन भरपूर होत आहेत. खरं तर आम्ही खूप दूर इकडे फोटोग्राफी करायला. तन्वीश आणि बाकी सगळी गँग तिकडे आहे. सामान आहे तिकडे आपलं सगळं. सत्यमला सांगितलं की कॅमेरा आहे का बघ, कॅमेराच घेऊन आलाय. सो धमाल चालली आहे. मला खूप ऊन लागतंय. मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफरकडे तुम्ही काय म्हणतो त्याला, पोरींची कॅप घातली असं नका समजू. ही काळाची गरज आहे म्हणून मी घातलेली आहे. टॅन झाले तर परत फिरणार कसे बघूया. टॅन ऑलरेडी टॅन झालोय. झालं? अजून काय राहिले? नाही चला पण आता. फोटोशूट साठी हे बीच खूप छान आहे. तुम्ही मॉर्निंगच्या आवर्स मध्ये येऊ शकता. बेतूल. बेतूल आणि बोटिंग सीन पण खूप अरे आहे. इथे कोणीच नाहीये. बघ ना, इथे कसलं भारी सीन आहे हा सुद्धा. सो हे लोकेशन जे आहेत ना ते शोधून काढणं म्हणजे माझ्यासाठी इज लाईक अचिव्हमेंट. तर चला उर्वरित फोटोशूट बाकी आपलं. उर्वरित मग अजून मॅडमचे फोटो शब्द बघ ना. बाकीचे नाही शब्द बघ ना. उर्वरित. उर्वरित ऑन हिचे सोलो राहिलेत. हिने मला पहिल्यांदा आधी थकून झाली. उचलून पचलून काय काय फोटो काढले. तुम्ही इंस्टाग्रामला बघा, फॉलो करा मला. त्यांच्यापेक्षा तुला चुकवलंय. हो, आणि हे डायरेक्टर हे डायरेक्टर होते. बाय द वे डॉक्टरकडनं अपेक्षा नव्हती. मी आहे बरं का फोटोग्राफर. आमचं काय दरवेळी काय होतं की आपण सगळ्यांचे म्हणजे तू सगळ्यांचे फोटो काढत हा. फोटोच काढायला हा. पाहिजे. त्याच्यामुळे मी डायरेक्टर, फोटोग्राफर आणि हे दोघं हिरो आणि हे हिरोईन. सगळे मी म्युच्युअल अंडरस्टँडिंग. गुड. चला, थँक्यू, बाय बाय, टाटा. बीचवरून माघारी आलो, मस्तपैकी आवरलं आणि आता निघालेलो आहोत गोकर्णच्या दिशेने. बट ऑन द वे काही स्पॉट्स पण आपण कवर करणार आहोत, कदाचित गोव्यामधले. सो आता बॅग वगैरे पॅक झालेले आहेत, गाडीमध्ये सेट झालेले आहेत, सगळ्यांचं आवरलेलं आहे. आता आपण निघत आहोत. लेट्स गो. आज आम्हाला गोव्यामध्ये तो प्रॉब्लेम जाणवला ज्या प्रॉब्लेमबद्दल बरेच लोक बोलत होते, म्हणजे व्हिडिओवरती किंवा न्यूजमध्ये. हॉटेलच सापडत नव्हतं जेवायला आम्हाला. सकाळी एकतर आम्ही ब्रेकफास्ट केला नव्हता. म्हणलं की आता आपण जाऊयात, चेकआउट करूयात आणि मग डायरेक्ट लंचच करूयात. लंच करायला म्हणून आम्ही काबो दे रामाचा फोर्टचा एक रूट टाकला. म्हणलं रूटवरती आपण हॉटेल बघूयात कुठलं तरी आणि जेऊयात. आम्ही ऑलमोस्ट फोर्टवरती पोचलो. इकडे बघा, म्हणजे फोर्ट नाही ॲक्च्युली, बीच आहे इथे, फोर्ट पुढे आहे. तर तिथे पोचेपर्यंत आम्हाला हॉटेल नाही सापडले. आता आम्ही गावातल्या एका अशा हॉटेलवरती आलेलो आहोत जिथे आता इथलं स्पेशल गोवन थाळी मिळते. आधी काही ठिकाणी थांबलो, बट तिथे रोटीच नाही. म्हणजे इकडे ती काय म्हणतात आपल्याकडची भाकरी चपाती जी काय असते तीही नाही, ती तंदूर रोटीसुद्धा नाही आहे. इकडे फक्त भात. आणि पोरांना तर खायला दिलं पाहिजे आपल्याला. सो त्याच्यामुळे शोधत आम्ही इतक्या लांब आलो. फायनली
एक आम्हाला हॉटेल सापडलेलं आहे, तर जेवून घेऊयात कारण की प्रचंड भूक लागलेली आहे. जेवण करून झाल्यानंतर ना माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी कम्प्लिटली डेड झाली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो काबो दे रामा या ठिकाणी. बीचच्या जवळ एक क्लिफ आहे, क्लिफ पॉईंटची इथे मस्तपैकी फोटोग्राफी केली आणि तिकडून आता आम्ही गोकर्णला जात असताना या इथे एक कयाकिंगचा स्पॉट आम्हाला दिसलेला आहे, जिथे आम्ही आता कयाकिंग करणार आहोत 45 मिनिटांची. सगळेजण बोट घेत आहेत. किती 5 बोट आहेत ना आपल्या. तन्वीशने मारलं मला. गोळी किती दिवसातनं गोळी खातोय मी. मस्त आहे पानाची गोळी. घेऊन हा. अरे ते बाला नाहीये. प्रतिमा, भीती वाटत असेल ना तुला प्रचंड. घाबरू नकोस, तन्वीश आहे पुढे. सगळ्यात जास्त एक्साइटेड माणूस कोणी माहितीये काय? डॉक्टर आहे ना. फक्त थोडासा कॉशियस झालाय पोरांच्या बाबतीत. सातारकर मोहीम पत्ते. तुमच्या शॉपिंगच्या बॅगा द्या टाकून त्या पाण्यात. तन्वीश एक्साइटेड? वो हो, भाला नाहीये तो. त्याला काय म्हणतात माहितीये का? नाकवा.